त्यामुळे खूप प्रसन्न आहे. आणि मनाला दुसरं काय हवं असतं? आपण टिसभर पोटासाठी दिवसभर राबतो, पण त्याच्यासाठी काय तर आपण आत्मिक समाधानासाठी सगळेजण कुठेतरी शोधत असतो. पण आपल्याला हे समजत नाही की भौतिक सुखात आपलं आत्मिक समाधान नाही आहे, तर ते कुठेतरी परमार्थाकडे आहे. परमार्थाचा मार्ग प्रत्येकाचा वेगळा आहे. आपला ब्रह्मकुमारीचा असेल, प्रत्येकाचा वेगळा असेल, पण ज्या मार्गात आपण जातोय त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर आत्मिक समाधान असेल तर हे बाबांचं घर आहे. त्यामुळे आमचे पाय पण प्रत्येक कार्यक्रमाला दिदी तिकडे वळतात. शिवरात्री आमची कधी टळत नाही. त्यामुळे शिवरात्रीला बाबांचा वाढदिवस आणि बाबांच्या घरी गेल्याशिवाय मला पण चैन नाही पडत. आता खूप वर्षापासून नित्यक्रम राहिलाय. सकाळी आमचं कळेश्वरला 4 वाजताचा अभिषेक करायचा शंकर भगवानचा, आणि 8:30ला आमच्या केंद्रात जायचं, त्याच्यामध्ये ब्रह्मकुमारी सेंटरला जायचं करायचा. दिवसभर माणूस आनंदात राहते आणि ह्या आनंदासाठी आपण मला वाटतं आपण जीवन जगतो. हे आनंद आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून दिदींचा आज 75 आपण या ठिकाणी साजरी करतोय. खऱ्या अर्थाने समर्पित जीवन आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये दारापुढे जर सुतळीचा एखादा दोरा जरी पडला असला तरी आपण त्याच्यात पण जीव गुंततो. तो पण आपण घरात उचलून आणतो आणि कशाला तरी बांधायला कामात पडेल. म्हणजे आपल्या प्रत्येक गोष्टीत कुठं स्वार्थ सुटत नाही. हे असं ठिकाण आहे की इथं आपण सगळं सोडून समर्पित भावनेने जे काम करतो ते ब्रह्मकुमारी सेंटर. मला असं वाटतं की समर्पित भावना आम्हाला या सेंटरमधनं याला इथं शिकायला मिळते की दुसऱ्यासाठी